100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। माझ्यासोबत आहे शिवाजी पाटील, ज्यांनी ढग या मूवीचे डायरेक्शन केलेलं आहे आणि या मूवीसाठी त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मिळालेला आहे. सो लेट्स हॅव अन ओपिनियन फ्रॉम हिम अबाउट दिस मूवी. तिथे मी 2 मुलं खेळताना बघितले. ते 2 मुलं होते, ते आजोबा होते तिथे की जे बॉडीला लाकडं देणं आणि त्यांना जाणं देखरेख करणं, त्याची ते नातवंड होते. मला वाटलं स्मशानभूमीमध्ये 2 मुलं कसे भांडण करू शकतात एक दुसऱ्याशी. लोकांची दुःखाची तोंड आहेत आणि हे 2 मुलं भांडतात आपापसामध्ये. ते बघितलं मला वाटलं की इथे काहीतरी होऊ शकते, याच्यावर गोष्ट मस्त काहीतरी बनेल. मग असं सहज विचार करत करत एक ड्राफ्ट बनला आणि तो फिल्म बनली त्याची. ही काय आपली पहिली मूवी होती? हा माझा दुसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट माझा वावटं, ते आनंद सामंत यांच्या केफ आहेत नावाच्या कादंबरीवर होता, आणि हा माझा दुसरा चित्रपट आहे. आणि मला नॅशनल अवॉर्ड भेटला बेस्ट डायरेक्टर. आणि चित्रपट निर्मिती हे काय मनापासून, म्हणजे लहानपणापासून ठरवलेलं काहीतरी प्रोफेशन होतं तुमच्यासाठी? मला लहानपणापासूनच आवड आहे चित्रपटाची. म्हणजे माझं गाव एकदम छोटंसं गाव आहे, मांदुर्णे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव जिल्ह्याचं आहे. मला लहानपणापासूनच चित्रपट बघणं, तमाशा बघणं, नाटकात काम करणं, स्टेजवर गाणी म्हणणं, हे लहानपणापासून शौक होतं. मला जॉब वगैरे काही करायचा नव्हता. मला ते डोक्यात कधी बसलं नाही. म्हटलं आपण मुंबईला जाऊन काहीतरी करूया या क्षेत्रामध्ये. बस त्याच्यासाठी थोडा वेळ लागला, पण पोचलो निश्चित. बरं, भारतीय चित्रपटसृष्टीने जवळपास 100 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आता तुम्हाला कसं वाटतं 100व्या वर्षी यू आर गेटिंग अ नॅशनल फिल्म अवॉर्ड्स, तर तुमचं मत काय आहे? कसं वाटतं आपल्याला? मी खरंच नशीबवान आहे की 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि श्यामची आई जो चित्रपट भेटला होता नॅशनल अवॉर्ड, आत्रेनंतर आचार्य आत्रेनंतर मला एका मराठी माणसाला बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड भेटतो, आणि ते 100व्या वर्षात भेटतं. त्या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे आणि आनंद पण आहे. मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय की बऱ्याच रिजनल सिनेमाजला नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मिळतात. तर याबद्दल तुम्हाला कसं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीला खूप नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मिळायला लागलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटते मराठी चित्रपटसृष्टीबद्दल? तुला सांगू का, खरं म्हणजे असं की आता जे काही नवीन पोरं येतात ते अतिशय सुंदर चित्रपट बनतात, काहीतरी विचार घेऊन येतात. ते हिंदीसारखं कमर्शियल आणि याच्यात नाही पडत. नाहीतरी आपले सगळे लोक शिकलेले आहेत, असं काही नाही करू शकत, काही नाही त्यांच्यासमोर घेऊन जाऊ शकत. ते लोक बघणारे हुशार आहेत, करणारे हुशार आहेत, त्यामुळे काहीतरी चांगलं कंटेंट घेऊनच जावं लागेल. त्यामुळे मराठीमध्ये ती पोरं आहेत. आता मी बघतोय माझ्याबरोबरचे काय आहेत, माझ्या नंतरची येणारी काही पोरं आहेत, अतिशय सुंदर कंटेंट घेऊन येणार आहेत. पुढच्या वर्षी पण मला वाटतं 1, 2, 3 असतीलच इथे अजून. चला, माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि अशीच आपण प्रगती करत राहू. ऑल द बेस्ट.